तर चला, आज आपला व्हिडिओ झाला तर सायंकाळी सुरू 4 वाजले आहेत आणि आज छानपैकी ऊन आहे. तर मिस्टर आहेत खाली झोपून मोबाईल बघत. त्यांना आज सुट्टी होती त्याच्यामुळे ते मस्तपैकी आराम करत आहे. आणि आज दिवस सॅटर्डे आहे तर मुलं जस्ट स्कूलमधनं आली आणि आज लवकर येतात, म्हणजे शनिवारी दिवशी असल्यामुळे ते 1ला घरी येतात. आले आणि जस्ट जेवण वगैरे करून त्यांनासुद्धा झोप लागली आणि मुलंसुद्धा मस्तपैकी झोपून गेले. तर 4 वाजले. बघता बघता त्यांच्या झाला ट्युशनचा टाईम. तर त्याच्यामुळे आता पिऊ उठून आपले हातपाय वगैरे धुत आहे. ती सुद्धा ट्युशनसाठी तयार होत आहे. आणि आयूला मात्र उठवावं लागत आहे. उठ आयू उठ, तुला आता ट्युशनचं, कारण ती रोज झोपत नाही. पण झोपले की मग आता असं वाटतं आता जाऊ दे ना, काय जायचं ट्युशनला, असं आयूचं सुरू आहे. तर त्याच्यामुळे त्याला आता उठवायची कोशिश सुरू आहे. उठ बाळा आणि तू जा ट्युशनला म्हणून. तर अशा प्रकारे तो बघा पाय मोदत चाललेला आहे. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आता वाजत आहे जवळपास 6:30 झालेला आहे. मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आणि मुलं गेली आहे जस्ट. आयू गेला आहे तबल्याला, पिऊ गेली आहे डान्सला आणि सोबत माझं खूप गोंधळ सुरू आहे. म्हणजे माझं सध्या हिशोब वगैरे सुरू आहे, ते करत आहे. कारण आमच्याकडे गटाचं वगैरे आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं ते आता माझं सुरू आहे काम. तर म्हटलं तिथून आता त्रासला, म्हणजे असं कंटाळा आला. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. कारण व्हिडिओमध्ये म्हणजे तुमच्याबरोबर बोलताना किंवा व्हिडिओ करताना छान वाटतं. त्याच्यामुळे ते थोडंसं जो त्रास आहे, जे टेन्शन आहे, ते थोडं चाललं जातं. तर त्याच्यामुळे मग मी आता व्हिडिओला म्हटलं चला आता आपण आधी व्हिडिओला स्टार्ट करूया आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे कामं करूया. मी तुम्हाला दाखवते. बाहेर अंधार झाला आहे जस्ट थोडासा, बाकी सगळं ठीक आहे. मी आधी तुम्हाला टाईम दाखवते. टाईम 5:45. हे बघा माझं गटाचं काम सुरू आहे. सोबत हे बघा अंधार झालेला आहे. बघा इथून लाईट्स लागलेल्या आहेत. एक लाईट बंद करते. जस्ट मी आता तिथून निघाली. थोडं डोकं दुखायला लागलं तर डोक्याला लावलं आहे तेल आणि जस्ट आता करते स्वयंपाक. कारण 7 वाजले आहेत तर स्वयंपाकाची सुरुवात झाली. कारण 8 वाजेपर्यंत आपल्याला जेवण पाहिजे. तर चला आता आपण आलो किचनमध्ये. तर अंधार होता, आत्ताच मी जस्ट लाईट लावून आली. आता करते मी स्वयंपाकाला सुरुवात. असं हँडवॉश करून घेते. भात ठेवते आता. तर चला आता टाईम झाला आपला स्वयंपाकाचा. तर आता मी भात ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर थोडेसे आता भांडे वगैरे आहे, जे मी दुपारी घासून ठेवते म्हणजे जेवण झाल्यानंतर. आणि सायंकाळ होता ते लावून देते भांडे. नाहीतर मग कधी कधी तसेच ठेवून देते. रात्रीचे सुद्धा थोडे बहुत राहिले ते घासून दुसऱ्या दिवशी सकाळी लावते. तोपर्यंत काय होते, भांडे वाळून जातात आणि आपल्याला जेव्हा आपण ठेवतो ते व्यवस्थित आपल्या याच्यामध्ये, तर ते म्हणजे तिथे ते ओलावा पकडत नाही आणि चांगलेसुद्धा राहतात आपल्या ट्रॉल्यांमध्ये. तर आता ते वगैरे झालेलं आहे. आता जवळपास भात झालेला आहे. आज मी करणार आहे मस्तपैकी भाकरी. तर त्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे गरम पाणी आणि खूप सुंदर भाकरी होतात. म्हणजे आपल्या जर ज्वारीच्या पिठाला जर आपल्या चिक्कीसुद्धा नसेल ना, तरी पण थोडंसं गरम पाणी केले की ते सुद्धा खूप चांगल्या भाकरी होतात. म्हणजे खूप जुनं जर ज्वारी असेल ना, तर त्याची थोडी चिक्की झाली जाते आणि ती चिक्की गेली तरी पण थोडी तुम्ही गरम पाणी करा आणि त्याची भाकरी थापा, तर खूप चांगल्या भाकरी होतात. तरी ही एक ट्रिक खूप चांगली आहे. तर चला आता मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा, आणि एकच भाकर बनवते. म्हणजे आता नॉर्मली मिस्टर माझे एक भाकर खातात, मी एक खाते. कधी मुलाची इच्छा असेल तर खातं, नाहीतर खात नाही. मुलगी तर खातच नाही. तर त्याच्यामुळे जस्ट मी आता एक करून घेते आणि अशा 2 किंवा मला वाटलं की खूप पातळ झाले आहेत तर मी 3 भाकर टाकते, 1.5 आमच्या दोघांनाही. नाहीतर मग अशा नॉर्मली मी 2 भाकर थापते. तर आज पहिली भाकर आपण करत आहोत. अगदी छोट्याशा वाटीने मी 1 वाटी घेतलेलं आहे पीठ आणि पाणी गरम आहे त्याच्यामुळे थोडं घेऊन ते छान. आणि भाकर करताना खूप असे जोर लावून, म्हणजे पीठ तुम्ही छान मळा जोर लावून असे. आणि या पिठाला काही ठेवायची गरज नाही, जसं आपण गव्हाच्या पिठाला असं मुरवून ठेवतो आणि मग त्याच्यानंतर आपण पोळ्या करतो, त्याच्यामुळे त्या पोळ्या पातळ होतात. तर याच्यामध्ये असं काही नसतं. याला छान तुम्ही असं फिट्ट हाताने जेव्हाचे तेव्हा असं छान मळा आणि
गरम पाण्याने करा तर ती भाकर खरंच खूप चांगली होते। ही भाकर बनवायची खूप चांगली ट्रिक आहे। तर हे बघा याचप्रमाणे म्हणजे हाताला छान जोर देऊन करा आणि एकेका कणकीच्याच गोळ्याची बनवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेवढी पाहिजे आहे तेवढीच एका वाटीची। तर हे बघा 1 वाटीची मी घेतलेली आहे आणि त्या भांड्याला एवढंसं सुद्धा पीठ राहणार नाही। तर अशा प्रकारे ते छान एकजीव होतं आणि मग भाकर आपली थापायला सुरुवात करते। तर इकडे आपलं हे होत आहे तोपर्यंत मी इकडे तवा ठेवला आहे आणि तव्याचा फ्लेमसुद्धा फुल फोर्सवर आहे। एकीकडे भात आहे आणि एकीकडे कुकर ठेवलेला आहे। अशा प्रकारे माझा चाललेला आहे स्वयंपाक। तर आता ज्वारीचं पीठ आहे ते थोडंसं आता आपण आपल्या याच्यावर टाकून घेऊ कोरपाटवर आणि त्या कोरपाटवर जस्ट एक हात साईडने ठेवायचा, जेणेकरून त्याच्या ज्या कड्या असतात त्या तुटतात भाकरीच्या, त्याच्यामुळे त्या मग कड्या त्या हाताने सरळ करायच्या आणि एका हाताने अशी भाकर थापत जायची। तुम्ही 5 बोटांनी थापा किंवा एका म्हणजे पूर्ण हाताने अशी थापा। तर खूप छान होती ही भाकर, छान गोल गोल आणि पातळ पातळ अशी भाकर बघा। अगदी 2 मिनिटे नाही लागत एवढी सुंदर भाकर होते दुसऱ्या हातावर घेतलेली। आणि त्याची उलट जी बाजू असते त्या साईडने आपल्याला भाकर तव्यावर टाकायची असते आणि भाकर टाकल्यानंतर ती थोडीशी कधी कधी लासूही शकते। तर मी तुम्हाला दाखवण्याच्या धुंदीत ती थोडीशी मला हाताला अगदी तवा तो लासलेला सुद्धा। आणि हे बघा असं पाणी पूर्ण काठाने लावून द्यायचं असते। तर पाणी लावलं की काय होते, जिकडून म्हणजे एखादी भाकर जर कुठून तुटलेली सुद्धा असेल ना आणि जे पीठ असतं तर ते एकजीव त्या भाकरीला होऊन जातं आणि ती तुटलेली भाकर आपण हाताने सरळ करून घ्यायची, तर ती भाकर आणखी छान होते आणि पलटवताना सुद्धा तुटत नाही। तर इकडे माझं सुरू आहे भाकर बनवणं, त्याचबरोबर भात पाहणं सुरू आहे आणि माझी 3 याची शिगडी आहे ते 3 याचा उपयोग सुरू आहे। अशा प्रकारे अगदी इकडे भात होता भाकरी होतात आणि तिकडे वरण शिजले की आपण आज मी तिखट वरणच बनणार आहे, पालकचं भाकरी आणि भात जस्ट। तर इकडे बघता बघता इकडे भात शिजतो आणि इकडे भाकर तर रेडीच असते, सोबत वरण ठेवलेलं आहे। वरणाला बस तडका दिला की जेवण करायला सुरुवात। तर अशा प्रकारे खूप लवकर म्हणजे अर्ध्या तासात आपला स्वयंपाक होऊन जातो। तर आता एक झालेली आहे ती भाकर छान एका साईडनी भाजतपर्यंत आपण इकडे दुसऱ्या भाकरीचं पीठ तयार करून घेऊया। तर अगदी त्याचप्रमाणे इकडे बघा आणि भाकर पलटवताना कधीही म्हणजे असं आपल्याकडे जो चम्मच तो चम्मच न वापरायचा नाही। तर आपल्याला जो सरवता असतो जे दोन्ही साईडनी प्लेन असतो तर त्यांनी आता आपल्याला भाकर पलटवायची आहे आणि सोबत तोपर्यंत ती भाकर शिजायला थोडासा वेळ लागतो। आधी थोडंसं फ्लेमवर शिजवून घ्यायची। हे बघा हा आहे सरवता, याला म्हणतात दोन्ही साईडनी प्लेन। तर याने छान भाकर छान पलटते आणि ती शिजली असेल तर पलटते, नाहीतर मग ती थोडीशी चिपकते, त्याच्यामुळे थांबून जायचं। हे बघा आता छान शिजलेली आहे त्याच्यामुळे ती सहज पलटलेली। आणि याच्यानंतर मग थोडंसं अगदी फ्लेम कमी करून घ्यायचा आणि कमी करून भाकर शिजवायची। आता याची दुसरी बाजू आहे त्याच्यामुळे थोडंसं फ्लेम आहे फोर्सवर आणि मग त्याच्यानंतर थोडा मी कमी करून सुद्धा ती भाकर शिजवलेली आहे। तर अशा प्रकारे आता आपलं दुसरं पीठही मळून होत आहे। त्याच्याबरोबर आपलं तिकडे आता मुलं ओरडत आहे की मम्मी कर लवकर, त्यांना लागलेली आहे भूक आणि मुलंसुद्धा आलेली आहेत। तर म्हटलं चला आज तुम्हाला मी थोडीशी भाकर कशी बनवायची त्याची थोडीशी ट्रिक देऊन येते। आणि अशा प्रकारे छानपैकी मस्तपैकी आपण आता भाकरी बनवून घेऊया, तुम्हीसुद्धा या जेवायला। आणि चला आता मी पण करते आहे आता बघा, म्हणजे खूप फास्टमध्ये आणि खूप मस्त ती भाकर दुसरी आपली झालेली आहे बघा। पहिली भाकर किती सुंदर भाजलेली, म्हणजे जळलीसुद्धा नाही आणि मस्तपैकी शिजलेली, सोबत त्याला असं छान त्याचा असा पोपळा आमच्याकडे इकडे असं छान म्हणजे पोळी फुगली की त्याला असतात ना तशा प्रकारे छान तो आलेला आहे। तर मस्त वाटत आहे आणि तशी भाकर खायला छान वाटते। आणि जर ती अशी पोळी छान फुगलेली असेल ना तर ती दोन्ही साईडनी छान शिजते आणि मधलंसुद्धा त्याचं पीठ छान शिजतं, कारण पोळीपेक्षा भाकर पोळीच्या 3 पट जाडी असते, म्हणजे अशी खूप अशी जाडी असते, पण मात्र त्याचं पीठ तेवढंच असं भरभरं असतं, त्याच्यामुळे ती भाकरसुद्धा छान शिजली तर छान लागते आणि पचायलासुद्धा हलकी असते। आणि जे डायटिंगवाले असतात त्यांनी तर रात्री भाकरच खावी, म्हणजे तर पचती लवकर आणि सोबत जे वजनसुद्धा कमी करायला मदत होते, सोबत पोटसुद्धा भरतं। तर अशा प्रकारे आता रात्रीचे आम्ही विचार केला की चला आता आपण रात्रीची भाकर खाऊया, त्याच्यामुळे मी आता नॉर्मली रात्रीचं भाकरच बनवायला करते आणि रात्रीचं भाकरच खाते। तेव्हा अशा प्रकारे मी आज 2च भाकरी बनवून घेतलेल्या आणि या दोन्ही आता तव्यावर ठेवून देते। आणि तोपर्यंत माझं आता झालेलं आहे वरण फोडणी देऊन। हे बघा भात जवळपास शिजलेला आहे, वरण आता फोडणी देते। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आवडले तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।